आनंदाच्या रात्री काळाने घाला घालत सातारा पंढरपूर महामार्गावर काल रात्री घडलेल्या हृदयद्रावक अपघाताने मान तालुका आणि पळशी गाव हादरून गेले आहे. भाच्याचा वाढदिवस साजरा करून आनंदाने परतणाऱ्या दोन चुलत भावांचा एका भरधाव स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने बळी घेतल्याची घटना काल गोंदावले खुर्द ते पळशी दरम्यान घडली. पळशी तालुका मान येथील सुनील छगन देवकुळे आणि अभिनंदन विलास देवकुळे हे दोन तरुण त्यांच्या भाचा संस्कारच्या वाढदिवसानिमित्त गोंदावले येथे गेले होते. कुटुंबासोबत आनंदाने वाढदिवस साजरा केला. हास्य गाठीबिटीत काही काळ रमून गेला आणि काही तासातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि सर्व काही हिरावून नेले. वाढदिवस साजरा करून ते मोटारसायकलवरून पळशीकडे जात असताना सातारा पंढरपूर रोडवर भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट कारने त्यांना माठीमागून धडक दिली आणि भीषण अपघात झाला. या धडकेचा आवाज एवढा जबरदस्त होता की दोघेही जागीच ठार झाले. हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावरही काटा उभा राहिला. सुनील देवकुळे हे ऊसतोड मजुरी करून आपला कुटुंबाचा सांभाळ करत होते, तर अभिनंदन देवकुळे हे जनावरे सांभाळून घराला हातभार लावत होते. कष्टाळू, साधे आणि शांत स्वभावाचे हे दोन चुलत भाऊ एका क्षणात गावातून कायमचे निघून गेले. पळशी गावात त्या रात्री कुणाच्याही घरात दिवा लागला नाही. फक्त रडावलेला चेहरा आणि शांतता सगळीकडे पसरली होती. अपघाताची माहिती मिळताच दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडी आणि त्यांच्या स्टाफने तात्काळ घटनास्थळी भेट घेतली. वाहतूक सुरळीत करून त्यांनी मृतदेह हलवले. विशेष म्हणजे वेळेत गाडी उपलब्ध झाली नाही म्हणून स्वतःच्या पोलीस वाहनात एक मृतदेह ठेवून त्यांनी मानवतेचे एक आगळेवेगळे उदाहरण घालून दिले. स्थानिकांनाही त्यांनी मदतीसाठी बोलावून त्यांच्याकडूनही मदत घेतली. या प्रकरणी स्विफ्ट कार चालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे मुंबई येथील खारघर येथून कालच त्यांनी ती स्विफ्ट गाडी घेतली होती आणि ती घेऊन आपल्या पिंपरी या गावी दोघेजण निघाले होते आणि रात्री 9:30च्या सुमारास ही घटना त्यांच्याकडून घडली. अपघातानंतर चालक फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत, परंतु मिळालेल्या नंतरच्या माहितीनुसार पोलिसांनी रात्री उशिरा पिंपरी या गावाजवळ त्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.